सांगली शहर परिसरातील एसटी कॉलनी परिसरातील एक बंद फ्लॅट चोरट्याने फोडून आतील सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय। सुमारे 6 लाखांचा ऐवज लंपास करून चोरट्याने पलायन केलंय। या प्रकरणी अश्विन शिवकुमार पिल्ले राहणार एसटी कॉलनी सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे आणि ही घटना दिनांक 19 ते 22 ऑगस्ट या कालावधीत घडली आहे। या घटनेची माहिती अशी, फिर्यादी अश्विन पिल्ले हे नोकरदार आहेत। एसटी कॉलनीतील अरिहंत सदन अपार्टमेंटमध्ये ते राहतात। पिल्ले हे मूळचे पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आहेत। काही कामानिमित्त दिनांक 19 रोजी 3:30 वाजण्याच्या सुमारास फ्लॅटला कुलूप लावून परगावी गेले। 22 रोजीच्या दुपारच्या सुमारास परत आले, त्यावेळी त्यांना फ्लॅटचा कडी कोयंडा कुलूप तुटलेले दिसले आणि आत जाऊन पाहिले असता सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यांनी तातडीनं पोलीस ठाण्यात धाव घेतली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे।